धमकी दिल्यामुळे तिसंगी येथील खून, खुनातील 2 संशयित अटक, 1 फरार. कवठेमंकाळ तालुक्यातील तिसंगी येथे काल घाटनांद्रे येथील सुनील शिंदे वय वर्ष 28 राहणार घाटनांद्रे यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला होता. त्याचा तपास सुरू केला असता एलसीबी विभाग सांगली यांना या खुनातील संशयित मालगाव रस्त्यावर असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा लावून पकडले असता अभिजित सर्जीराव जांभळे वय वर्ष 19 राहणार गुंडेवाडी तालुका मिरज व विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते वय वर्ष 35 राहणार मंगसुळी तालुका अथणी जिल्हा बेळगाव अशी नावे सांगितली. खुनाच्या अनुषंगाने तपास केला असता विनायक मोहिते व सुनील शिंदे हे मित्र होते. विनायक मोहिते यांचे पहिले लग्न झाले असतानाही त्यांनी शिंदे यांच्या बहिणीशी दुसरे लग्न केल्याने सुनील हा विनायक याला वारंवार धमक्या देत होता. त्यामुळे जांभळे, मोहिते व त्यांचा मित्र प्रभू परशुराम तळगडी या तिघांनी मिळून शिंदे यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले आहे. मोहिते व जांभळे यांना ताब्यात घेतले असून तळगडी हा फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार सचिन थोरबोले, विभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे, पोलीस हवालदार सागर लवटे, संदीप नलवडे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, सागर लवटे, नागेश खरात तसेच कवठेमंकाळ पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल नागेश मासाळ, सिद्धेश्वर कुंभार व पथकांनी ही कारवाई केली आहे.